हाय गाईज, आज बनवत आपण शिरोल्या आणि त्या कशा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया आणि त्यासोबत काय करणार आपण नारळाचं दूध रस काढण्याचं. आता इथे एक पेला पीठ घेतलंय. नारळाचं पीठ घेतलं आपण एक पेला आणि एक पेला पाणी तापत ठेवते. आता इथे एक पेला पाणी तापत ठेवूया. थोडंसं मीठ घेऊया पिठात. आता इथे आपलं पाणी गरम झालेलं आपण ते घेऊया काढून. जसं पाणी लागतं तसं आपण घेतोय. सगळा घेतला. इथे आपण सगळं पाणी घेतलेलं आहे. पीठ आता थंड करून घ्या जरा. एकदम थंड नाही करायचंय. आता आपण ते थंड करायला ठेवले साईडला. ते इथे आपण नारळाचा रस काढून घेऊया. खोबऱ्याचं म्हणजे खोबरं खिसून घेतलेलं आहे. हे जवळ छोटा नारळ होता तो अख्खा घेतलाय. जेवढं आता खोबरं दाखवलं तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचंय. इथे तर आपण मिक्सर लावून घेतलेला आहे. आपण याला एक इथे सफेद फडका घेतलेला आपण त्यातनं गाळून घ्यायचं आपल्याला. मस्तपैकी असं खोबऱ्याचं तर आपल्याला रस काढून घ्यायचं आणि दूध. चांगलं असं पिळून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे राहिलेलं खोबरं आहे. परत एकदा लावून घेऊया आपण. याला पुन्हा एकदा आपण बारीक करून घेणार. आता आपण पुन्हा एकदा बारीक करून घेतलेलं आहे खोबरं. आपण त्याला खोबऱ्याला काढून घेऊया ह्याच्यात आणि त्यातलं दूध काढून घेऊया.
हा नारळाचाच होता. त्याला काहीच राहिलं नाही, आपण सगळं रस काढून घेतला. पाहिजे तर सुकून ठेवू सुकून ठेवायचं, नाही तर मग काहीच ह्याच्यात म्हणजे अगदीच सुकल्यावर काहीच त्यात राहत नाही, तेल नाही काही नाही असं. हा बघा इथे मस्त की आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्त की असं खोबऱ्याचं इथे दूध निघालं आहे. ह्या खोबरं घेतलं तर नारळ अगदी ओल्या नारळाचं होतं, ओला खोबरं म्हणून जास्त रस निघाला. आता आपण त्यात थोडीशी टाकतोय गूळ. आता गूळ किती गोड पाहिजे त्याच्यावर आहे. आता आपण त्यात टाकूया, ते एकदा ढवळून घेऊया आधी. म्हणजे गूळ त्यात मिक्स झाला पाहिजे. आता आपण वेलची टाकूया. वेलची पूड टाकूया आपण त्यात थोडंसं. बाकीची तयारी होईपर्यंत हा गूळ विरघळेल. गोडाचं प्रमाण तुम्हाला कसं पाहिजे असेल तसं हे बाजूला ठेवू. हे जे आपण पीठ घेतलेलं आहे मस्तपैकी ह्या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं. इथे पाणी उकळत ठेवलेलं, तसंच इथे आपण गोळे बनवून घेतले छोटे छोटे छोटे. आता आपण ह्याच्या बघा इथे पाण्यात आपण सोडतोय. शिजून आता आपण ह्यांना शिजवून घेऊया. इथे आपण त्याला एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. झाले झालेले तर आपण त्याला काढून घेऊया बाहेर. राहून दे. इथे एक आपण काढून घेतले गरमागरम. हे आपलं ह्याचं भांडं आहे, चकलीचं ना, चकलीचं भांडं आहे. ह्याच्यावर आता आपण पाडून घेऊया. गरमागरम अशा पाडून घेतोय. हे बघ इथे आपण पाडून घेतलेले आहेत. अशाच आपण सर्व पाडून घेणार आहोत, जेवढे आपल्याला लागणार आहेत तेवढे. आत्ता इथे गूळ पण विरघळला आणि इथे आपल्या शिरोळ्या पण झालेल्या आहेत. आता आपण ह्यात खोबऱ्याचं दूध घेऊया त्यासोबत खायला. मस्तपैकी खोबऱ्याचं दूध आणि शिरोळ्या बघू शकता तुम्ही. इथे आपल्या शिरोळ्या आणि नारळाचं दूध असं रेडी झालेलं आहे. ते रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा
तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.